बीड सिटीजन लाईव्ह अपडेट. नमस्कार, सिटीजन लाईव्ह अपडेटमध्ये आपले स्वागत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई अजित पवार यांच्याविषयी गरळ ओकणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध करत आमदार विजयसिंह पंडित यांच्या टीमने आक्रमक होत सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा पुतळा जाळला. हर्षवर्धन सपकाळचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय अशा घोषणा दिल्यात. बीड शहरातील बशीरगंज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेख मुजीब यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मोईन मास्टर, सभापती जक्की सौदागर, माध्यम प्रतिनिधी भागवत तावरे, नगरसेवक जैतुल्ला खान, नगरसेवक सादे कुजमा, नगरसेवक महेश धांडे, नगरसेवक शेख बिलाल, नगरसेवक खयूम इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख नजर चाचा, शेख इक्बाल भाई, संदीप पाटील, बरकत पठाण, शेख मेराज, समीर तांबोळी, ॲडव्होकेट सय्यद खाजा, सय्यद जुल्फेखार अली, सय्यद फईम, इफ्तेखार भाई, शेख युनुस भाई, शेख पाशा भाई, नाहेद बागवान, शेख मुन्ना भाई, शेख इक्बाल, सलीम डीके, अन्सार खान आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी सुनेत्राताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, अजित दादा अमर रहे अशा घोषणा दिल्या. सुनेत्राताई राज्याच्या सक्षम उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी अक्कल गहाण ठेवली का, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तात्काळ कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. अमर रहे, अमर रहे, अजीत दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अजीत दादा अमर रहे. सुनेत्राताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.